हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ओमकार. आज आपण पाहणार आहोत इंग्लिशमधील एक महत्त्वाचा टॉपिक ज्याचे नाव आहे बी एबल टू. हा टॉपिक दरवर्षी 1 किंवा 2 मार्कला बोर्डच्या परीक्षेत किंवा शालेय स्पर्धा परीक्षेत विचारला जातो. हा टॉपिक अगदी सोपा आहे. मी याला खूप सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण करण्याच्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला शेअर, सबस्क्राईब करा. असे केल्याने माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर मिळतील. व व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरणे देणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात. बी एबल टू हा इंग्लिशमधील सर्वात सोपा टॉपिक आहे. तर या सुरू करूया. कॅन आणि कू हे दोन या प्रकारच्या वाक्यात हे असे दोन शब्द येणार आहेत. तर याच्यातील कॅन हा प्रेझेंट टेन्समध्ये वापरला जातो व याचा अर्थ शकतो असा होतो. व कुड हा पास्ट टेन्समध्ये वापरला जातो, याचा अर्थ शकलो असा होतो. हे कॅन व कुड ही कॅनची रूपे आहेत. म्हणजेच कॅनचा भूतकाळ म्हणजेच कुड. तर आपल्याला बी एबल टू वापरण्यासाठी काही खाली नियम दिलेले आहेत, ते बघूया. पहिला नियम, वाक्यात कॅन असेल तर ते काढून टाकावे व एम इज आर प्लस एबल टू वापरावे. सेकंड रूल, वाक्यात कुड असेल तर ते काढून टाकावे व वॉज वेअर प्लस एबल टू वापरावे. अशा प्रकारच्या वाक्यात ॲबिलिटी दर्शवली जातेच. ॲबिलिटी म्हणजे शक्यता. म्हणजे अशा प्रकारच्या वाक्यात शक्यता हे असे होऊ शकेल असे दर्शवले जाते. या सेशनला सुरू करण्यापूर्वी किंवा याचे उदाहरण बघण्यापूर्वी आपल्याला काही मूलभूत बेसिक आपल्याला यायला पाहिजे, ते बघूया. जसे की ॲम हे कशाला लागणार? आयला लागणार. व ही, शी, इट याला इज लागणार. व वी, यू आणि देला आर लागणार. तर चला आपण उदाहरणे बघूया. कॅनचे पहिले बघूया, म्हणजे पहिला नियम. तर पहिला काय आहे बघा, वी कॅन रीड अ पेपर. आपल्याला प्रश्न विचारताना इथं ब्रॅकेटमध्ये येणार यूज एबल टू. तर आपल्याला असे सोडवायचे कसे ते तुम्हाला सांगतो. तर इथं वी जशास तसं लिहून घ्यावे व आपल्याला कॅन काढायचे आहे. तर कॅन काढायचे, मग इथं लिहायचं एबल टू. मग जशास तसं कॅनच्या पुढे जेही असेल ते तसे त्याच्या पुढे जशास तसं लिहून टाकावे. रीड अ पेपर. आता तुम्हाला लक्षात आले असेल इथं हेल्पिंग वर्क मिसिंग आहे. तर आपल्याला इथे नियमामध्ये दिले आहे की कॅन असेल तर ते काढून ॲमिजार वापरावे. तर वीला काय येणार? तर इथं बघा वीला आर येणार, म्हणून आर. हे झालं आपला पहिला. याच्याचमध्ये कॅनचा दुसरा बघू. आय ॲम वर्क फास्ट किंवा आय कॅन वर्क फास्ट. इथे आयला आय जसं तसे, कॅन म्हणजेच एबल टू जसं तसं लिहून टाकायचं, कॅनला कॅन्सल करायचं. मग कॅनच्या पुढे जसं तसं फास्ट. इथे आयला काय येणार? एम, तर एम. हे झालं आपलं सेकंड. थर्ड काय? ही कॅन सिंग अ सॉन्ग. इथं ब्रॅकेटमध्ये काय आहे आपल्याला सूचना? यूज एबल टू. तर वापरा. हिला काय येणार? इथं दिलं बघा, हिला इज येणार, तर इज हिला. तर आपल्याला कॅन काढून टाकायचं, काय वापरायचं आहे? एबल टू. तर वापरा एबल टू. ही इज एबल टू सिंग अ सॉन्ग. तर अशा प्रकारे आपले कॅनचे 3 सेंटेन्स झाले आहेत.
आता बघूया आपण कुडचे. तर हे आहेत कुडचे 2 सेंटेन्स. तर तुम्हाला इथं मागील नियमात चांगलं होतं की कुडला कुड आहे काय, तर तुम्हाला दाखवतो. तर कुड हे पास्ट टेन्समध्ये आहे. मग आपल्याला बीचे क्रियापद कसे वापरायचे, पास्ट टेन्समधले काय आहेत, म्हणजे आपल्याला वॉज किंवा वेअर. सिंग्युलरसाठी वॉज आणि प्लुरलसाठी वेअर. तर बघूया. फर्स्ट आपलं सेंटेन्स काय, दे वूड रन. सेंटेन्स काय, इन्स्ट्रक्शन, यूज एबल टू. तर करूया चला. दे जसं असतं तसं. मग वूडला आपल्याला काढून टाकायचं, काय आणायचं, एबल टू काढा. हेल्पिंग वर्ब लिहायचं आहे मिसिंग. तर दे हे सिंग्युलर आहे का प्लुरल, तर हे प्लुरल आहे. देला येणार वॉज, वेअर. तर असं आलेलं आहे, दे वेअर एबल टू रन. सेकंड, माय ब्रदर वूड कम विथ मी. याचं बघूया उत्तर. वूडसाठी काढून घ्यायचं, मग आपल्याला काय वापरावं लागणार, एबल टू. जसं वूड किंवा कॅनच्या पुढचं जसं असतं तसं. हेल्पिंग वर्ब काय, माय ब्रदर, हे आहे सिंग्युलर, म्हणून इथे येणार वॉज. तर अशा प्रकारे आपण कॅन बी एबल टू शिकलो आहोत. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तुम्हाला काही सोडवण्यासाठी इथं मी उदाहरणे दिली आहेत, इथं कॅनचे व इथं कोडचे. तर बघू शकता की स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पहिला उदाहरण आहे, यू फॉर सेल्फ प्रॅक्टिस, तुमच्या प्रॅक्टिससाठी. पहिला, माय टीचर कॅन गिव्ह होमवर्क. सेकंड, एनीवन कॅन सिंग अ सॉन्ग. थर्ड, द लीडर कॅन विजिट टुडे. फोर्थ, मेन कॅन क्लीन द विलेज. सोल्जर्स कॅन किल एनिमी. गुडसाठी, पीपल वूड अरेंज द शो. सेकंड, एनीवन वूड टीच इंग्लिश. थर्ड, my friend would teach me. Fourth, the lion would save his life. Fifth, someone would use mobile. तर अशा प्रकारे आपण बी एबल टू हा टॉपिक घेतला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.